काल एका महाभारतातील दिव्य प्रसंगावर काही विचार मांडायचे होते। हे विचार, या विचाराला सर्वजण मान्यच असतील असं नाही। प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे। पण एक कवी होऊन गेले, कवी रश्मरथी रामधारी सिंह म्हणून। मी माझे विचार मांडत नाहीये, परंतु त्यांनी या पात्राविषयी जे विचार मांडले ते विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। जरूरी नहीं है कि इसके लिए सभी की सहमति हो, सर्व, पण मला विश्वास आहे मी जे काही तर्क देणार आहे त्या तर्कावर आणि या पात्राविषयी जे सत्य आहे ते समोर येईल। महाभारत अथांग सागर आहे। शूरवीरांची भूमी म्हणजे महाभारत आहे। आणि या महाभारताची एक विशेषता आहे, म्हणून ये महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही। जे महाभारतात नाहीये ते त्रैलोक्यात नाहीये बरं का। दिव्य ग्रंथ म्हणजे महाभारताविषयी बोलायचं, गीतेचा प्रथम जो अध्याय आहे ना, पूर्ण शूरवीरांचं वर्णन करणारा अध्याय आहे। द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्। भीष्म, द्रोण, कर्ण या तिघांचेच का नावे घ्यावेत? मी जे हे 15-20 मिनिटं बोलतोय ना, हे खूप महत्वाचं आहे। कदाचित कुणाला रेकॉर्ड करायचं असेल तर रेकॉर्ड करून ठेवा। आणि तसंही आज आपले यूट्यूबवर अभंगवाणी आणि नामाचा गजर दिव्य दोन्ही चॅनल आहे, यूट्यूबचे दोन्ही चॅनल आहे, त्याच्यावर हे लाईव्ह प्रसारित होत आहे। तेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा प्रक्षेपण याचं पाहायला मिळणार। गोड असं नियोजन आहे। सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि कृपया कोणी डिस्टर्बही करू नका। भीष्मं च द्रोणं च कर्णं या तिघांची खूप नावं महत्वाची आहेत। भीष्म, द्रोण आणि कर्ण का महत्वाची आहेत? जगाच्या पाठीवर हे 3 असे शिष्य आहेत ज्यांचे गुरु परशुराम आहेत। तद्विज्ञानार्थं स गुरुमेव अभिगच्छेत। ज्ञान प्राप्त करण्याकरिता गुरुच्या सान्निध्यात गेल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं ना, त्या ज्ञानाने माणूस मोठा होत असतो। मायबाप हे खावं कसं, कमवावं कसं हे शिकवत असतात, पण गुरु जन्म मरणाच्या बंधनातून सोडवत असतो। भीष्माचार्यांचे, द्रोणाचार्यांचे आणि कर्णाचे जे गुरु आहेत ना, परशुराम महान योद्धा आहे, युग पुरुष आहेत, महर्षी आहेत महाराज। प्रभुत्व आहे शस्त्रास्त्रांवर। त्यांचा एक नियम आहे, गुरूंचे काही नियम असतात। जुना काळ, जुन्या प्रथा, जुनी परंपरा खूप कठीण आणि खूप विचित्र होत्या महाराज। लक्षपूर्वक ऐका। जो ब्राह्मण जातीमध्ये कुळात जन्माला आलेला आहे त्यालाच विद्या दिली जाईल, इतरांचा त्या विद्येवर अधिकार नाही।
ब्राह्मणाची कर्म वेगळी, क्षत्रियाची कर्म वेगळी, वैश्य आणि शूद्राची कर्म वेगळी. शूद्राने फक्त सेवाच करावी. कृषी गौरक्ष वाणिज्यम, वैश्याने कृषी गौरक्ष वाणिज्य व्यवसाय करावा. क्षत्रियाने ब्राह्मणांचं रक्षण करावं, तिन्ही वर्गाचं रक्षण करावं आणि ज्ञान प्राप्त करावं. आणि ब्राह्मण वर्गाने केवळ आणि केवळ ज्ञानच प्राप्त करावं. समाजाला ज्ञान द्यावं, ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं दिव्य कर्तव्य. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जुनी परंपरा लक्षपूर्वक आहे का? भीष्म, द्रोण यांना ज्ञान प्राप्त झालं, योग्य शिष्य होऊन आलेले. परंतु ज्याची कीर्ती अथवा ज्याला जग ओळखतंय सूत पुत्र म्हणून, त्यानं विचार केला गुरुचा नियम कठीण आहे, कुणी शिकवायला तयार नाही. वाईट वाटतं कधी कधी, अधिकाऱ्याला सुद्धा शिकायचा अधिकार नसल्यानंतर आहे कुणाला? आम्ही श्री क्षेत्र काशीला, मी 2008 साली काशीला गेलो होतो शिक्षणाकरिता. उत्तर प्रदेशातली एक परंपरा आहे, जे शिकवलं जातं ना ते फक्त ब्राह्मणांना शिकवलं जातं, इतरांना. भेदभाव आणखी आहे. जातीने तो ब्राह्मण असला पाहिजे, श्रेष्ठ जातीतला असेल तरच तिला शिकवलं जातं. आपल्या वंजारी जातीला कोण ओळखते? तिथं मराठा समाजाला, वंजारी समाजाला तिथं काही किंमत नाही. जो क्षत्रिय, वैश्य, शूद्र, इतरांचा अधिकारच नाही. कौन से जाती के हो, कौन से गोत्र के हो, कौन से कुल के हो, आधी चौकशी केली जाते. आम्ही कोण्यातरी गुरुकडे जायचं शिक्षण घेण्याकरिता. माझ्या बरोबर घडलेला प्रसंग सांगतो, तुमच्या लक्षात येईल. गुरुकडे शिक्षण घेण्याकरिता जावं, पण त्या ठिकाणी एखादा गुरु आहे, उपस्थित आहे. एक पाठ आमचा पूर्ण व्हायचा आणि निम्यातूनच आम्हाला उठवायचे. नये हो, कहा से आये हो? आपण म्हणायचं महाराष्ट्रातून. अच्छा, महाराष्ट्र से आहे. अच्छा, कौन से गोत्र से? आता आम्हाला गोत्र काय माहिती, काय माहिती हो? कुळ माहित नाही, फक्त मायबाप. प्रकार असा आहे, 100 विद्यार्थ्यामध्ये आम्हाला उठवावं, आणि जेव्हा आम्हाला खरं बोलावं लागायचं, वाईट वाटायचं, तेवढ्या विद्यार्थ्यातून आम्हाला उठून बाहेर पाठवलं जायचं. कल से मत आना, त्यांची भाषा असायची, भाई आप कल से मत आओ. व्याकरण शिकायला जा, न्याय शिकायला जा, वेदांत शिकायला जा, ज्योतिष शिकायला जा, कोणताही ग्रंथ घ्या आणि शिकायला जा. संस्कृत शिकावी तर महाराज त्या ठिकाणी भेदभाव आहे, निश्चित होता. काय करायचं, काही सुचत नाही. जुनी परंपरा आहे, मान्य करावं लागायचं, उठून आपोआप निघून यावं लागायचं. काही ब्राह्मणाचे मित्र होते सुरुवातीचा काळ, त्यांच्याकडून थोडंफार शिकायला मिळायचं, पण योग्य गुरुकडून शिकायला मिळाना झालं. शेवटी खोट्याचा आधार घ्यावा लागला. चौकशी केली, असा असा प्रकार घडतोय. गुरुजींशी चर्चा झाली. गुरुजी म्हणले, एक काम करा, तुम्ही नवीन आहेत तिथे, जात सांगूच नका. सुरुवातीला एक जानवं घाला म्हणले गळ्यात. शेंडी ठेवा हातभर, त्रिसूत्र ब्रह्मसूत्र गळ्यात असेल, एक पंचा अंगावर टाका. गोत्र विचारलं, गोत्र, कुळ, नाम आम्हाला सर्व लिहून दिलं. ये रटलो और बताते. एखादा खरा ओरिजिनल ब्राह्मण सुद्धा इतकं चांगल्या प्रकारे सांगणार नाही, तेवढं चांगलं रटून आम्ही गेलो एक दिवस नवीन गुरुकडे. गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी चौकशी केली आमची.
पण आम्ही इतकं तंतोतंत सांगितलं, कौन से गोत्र से हो, कहां से आए हो, क्या हो, कौन सा कुल है, सर्व सांगितल्याबरोबर आम्हाला प्रवेश मिळाला. 5 वर्ष आम्ही आमची जात लपून शिक्षण घेत होतो. आपण महाभारत श्रवण केलेले आहात. सूत पुत्र म्हटल्यानंतर कोणताही गुरु शिकवणार नाही, आणि शिकायचंय तर योग्य गुरुकडून शिक्षण घेणार. आणि शिकणार कुणाकडून? परशुरामजींकडून. एक प्रण केला, निघाले महाराज, आले. खोटं बोलले, कारण माहित होतं खरं बोलल्यानंतर विद्या प्राप्त होणार नाही, खोटं बोलून शिक्षण घ्यावं लागणार. एवढे योग्य अधिकारी होता महाराज कर्ण. गुरुच्या मनात विचार नंतर यायचा, अगोदर विचार येण्याच्या अगोदर गुरुच्या समोर ती गोष्ट, ती सेवा त्याची असायची उपलब्ध. प्रसन्न होते गुरु. परशुराम कर्णावर जितकं प्रेम करत होते ना, तितकं कोणत्या शिष्यावर प्रेम केलं नाही. तुझ्यासारखे अनंत शिष्य होऊन गेले आणि होतीलही, पण परशुराम म्हणतात, कर्णा तुझ्यासारखा शिष्य मला लाभणार. एक दिवसाचा प्रसंग आहे, लक्षपूर्वक ऐका. दुपारची विश्रांतीची गुरुजींची वेळ होती आणि कर्ण झाडाखाली मांडी घालून बसलेले आहेत, आणि कर्णाच्या मांडीवर परशुरामजींचं डोकं आहे. तेवढ्यामध्ये एक भ्रमर त्या ठिकाणी आला. भ्रमरच आहे, काय करणार आहे, पण महाराज कर्णाच्या मांडीला चावा घेऊ लागला. चावा घेत असताना महाराज छिद्र पाडलं, रक्त वाहू लागलं, त्रास होऊ लागला, कष्ट होऊ लागलं. पण विचार केला, माझ्या गुरुची झोप मोड होऊ नये, गुरुजींची विश्रांती आहे, आरामाची वेळ आहे, विश्रांतीची वेळ आहे, गुरुची झोप मोड होऊ नये. आणि म्हणून महाराज तसंच डोकं ठेवलेलं, तशीच सेवा चालू आहे. महाराज म्हणतात, हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पित्री वचन सेवापती. गुरु भक्ती कशी असावी? कर्णाकडून शिक्षण घ्यावं. कर्णाने विचार केला, उठायचं नाही आता. तेवढ्यामध्ये आराम पूर्ण झाला. भीष्माचार्य परशुराम उठून बसलेले आहेत. परशुरामजी उठल्याबरोबर पाहिलं, रक्त वाहते, रक्ताची धार वाहिलेली, रक्त सांडलेले त्याने पाहिलं. कृपा कशी असते ती लक्षपूर्वक आहे. प्रकार असा आहे, परशुरामजींनी पाहिलं, परशुरामजींना वाटलं काय याची गुरुभक्ती, किती प्रेम आहे गुरुविषयी. म्हणजे काय झालंय, भ्रमराने छिद्र केलंय मांडीला. वर्णन केलं अगोदर, परंतु कालांतराने लक्षात आलं, एक ब्राह्मण वंशामध्ये, ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेला एवढा त्रास सहन करू शकत नाही, एवढं कष्ट सहन करू शकत नाहीये. निश्चितच हा कोणीतरी क्षत्रिय शूद्र असला पाहिजे. राग आला परशुरामजींना. परशुरामजी म्हणतात, कोण आहेस बोल. परशुरामजींचा क्रोध इतका होता की डोळ्यातून जर नुसतं राग क्रोधाने पाहिलं तर एखादी व्यक्ती जळून भस्म होईल. ज्या वेळेला गुरुला क्रोधायमान झालेलं पाहिलं महाराज, कर्णाला वाटलं आता मात्र निश्चितच खरं सांगायला पाहिजे. कर्ण चरणावर पडला, रडू लागला, महाराज माफ करा, मी सूतपुत्र आहे. हे शब्द कानावर पडल्याबरोबर परशुरामजींना विश्वास बसेना. परशुरामजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परशुरामजींना क्रोध ही अनावर होत नाहीये, धर्माचं बंधनही आडवं येतंय आणि शिष्याविषयी हृदयात प्रेमही आहे. काय करावं काही सुचत नाही.
परशुरामजी म्हणू लागले, कर्णा हे खोट आहे बोल. तुझ्यासारखा योग्य शिष्य खोट बोलू शकत नाही. कर्ण म्हणू लागला, महाराज नाही खरे. कर्णाने सांगितल्या बरोबर परशुरामजींच्या लक्षात आलं आणि परशुरामजी क्रोधायमान झालेले होते. खोट बोलून जर विद्या शिक्षण घेतलेलं असेल ना, जी विद्या तुला शेवटच्या अंतिम क्षणाला, अत्यंत महत्वाच्या क्षणाला, निर्णयात्मक क्षणाला कामी येणार नाही, श्राप देऊन टाकला. मुखाने श्राप देतायत परंतु शिष्याविषयी प्रेमही आहे. परशुरामजींनी सांगितलं, आता मात्र तो इथून उठ. कवी रश्मिरथ म्हणतात, नहीं पूछता कोई तुम व्रतिवीर या दानी हो, सब पूछते मात्र यही तुम किस कुल के अभिमानी हो. मगर मनुज क्या करे जन्म लेना तो उसके हाथ नहीं, जन्म लेना तो उसके हाथ नहीं, चुनना जाती और कुल अपने बस की बात नहीं. आपल्या हातात नाहीये कोणत्या जातीत कोणत्या कुळात जन्माला यावं. श्राप भेटला, माफी मागितली. परशुरामजी म्हणू लागले, मी श्राप दिलाय, आता मात्र तू इथून निघून जा. आणि श्रापित असलेले आम्ही माझ्या आश्रमात ठेवत नाही. थोड्या वेळ जर आणखी तू या ठिकाणी उपस्थित राहिलास ना, अरे तुझे गुण, तुझी गुरुभक्ती मला आठवली ना, पुन्हा मात्र या ठिकाणी अनर्थ होईल. मी माझी वाणी असिद्ध होईल, वचन असिद्ध होईल. गुरुचं शिष्याविषयीचं प्रेम आहे. आणि शेवटी डोळ्यातून अश्रू दोघांच्याही वाहतायत. गुरुपासून दूर शिष्य निघाला आणि कर्ण निघून गेला.